बघा, माणसं इतकी वाईट झालेली आहेत ना, आणि इतके हे झालेली की विचारायला नको. मी तर म्हणते ना, लोक म्हणतात ना की आपल्याला जर कोणी मोहरीच्या दाण्यात इतकी मदत केली तर त्याची आपण जाण ठेवतो, नाही का. आपण बोलतो की अरे ह्या वेळेस ह्या माणसाने मला अशी मदत केली, तशी मदत केली. परंतु जर एखादी व्यक्ती आपल्याला सतत आणि सतत मदत करत आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीचे उपकार मानण्याऐवजी तुम्ही त्या व्यक्तीलाच दोष देणार की तू अशी, तू तशी, तू असं, तुझं तसं. अरे किती तुमची बुद्धी, हां, किती तुमच्या बुद्धीमध्ये विष आहे पेरलेलं गेलेलं. आणि जर मी काय बोलते, मला एकच समजतं, जर आपल्याला मदत नाही ना पाहिजे, जर आपल्याला काही कोणाकडून घ्यायचं नाही ना, तर त्यांच्या वाटेला पण जायचं नाही आणि त्यांच्याकडून काही मदतही नाही घ्यायची, माहिती आहे का. तुम्ही काय करता, वेळ आली की मदत घेता आणि वेळ गेली की त्यांनाच तुम्ही उलट उत्तरं देऊन मोकळी होता. हा कुठला रिवाज? मला तर कळतच नाही बाई. माझ्यासारखी जर असती ना, तर ना वाटेला गेली असती आणि ना काही नाही, आपलं हे केलं असतं. आणि जर आपल्याला गरज आहे तर आपलं नम्रतेने राहिली असती आणि चांगल्या प्रकारे बोलली असती, चांगल्या प्रकारे राहिली असती. पण काही काही माणसं इतकी बेकार असतात ना की वेळ गेली की धर माझं केळ, असं त्यांची सवय आहे, माहिती का. विचारच करत नाहीत की आपल्याला ह्या व्यक्तीने आपल्या अडचणीच्या टायमाला मदत केलेली आहे, नाही का. सारं विसरून जातात ते आणि फार बेईमान वागतात. बेईमानी फार भरलेली आजकाल लोकांना, इतकी बेईमानी भरलेली आहे की काही विचारायला नको. आई वडील लहानचं मोठं करतात, त्यांना बेईमान होतात लेकरं, माहिती का. फार आजकाल दुनिया फार वाईट झालेली, इतकी वाईट झालेली ना की माणसाला माणुसकी हा राहिलेलीच नाही. फक्त माझ्या दबावाखाली कुणीतरी राहिलं पाहिजे, माझं सर्व ऐकलं पाहिजे. मी म्हणाल हुकूम नाही का, हुकुमशहा. उठ म्हटलं तर उठायचं, बस म्हटलं तर बसायचं, हे कर म्हटलं तर करायचं, ते कर म्हटलं तर ते करायचं, हे खा म्हटलं तर खायचं, इकडं जाऊ नको म्हटलं तर तिकडं नाही जायचं. बापरे बापरे, केवढेही बंदिशी माणसाला. काय बोलावं बाई. आणि ह्यांना आपण जर दुसऱ्यांना आपण काही बोललो की अरे तुम्ही असं केलं तसं केलं, तर ते लगेच एकच शब्द म्हणतात, तुला काय करायचं. मग तसंच माझं पण आहे. ह्यांना काय करायचं माझं. मी कधी ढवळाढवळ करते कोणाच्या मध्ये, तर ह्यांनी पण करू नये माझ्यामध्ये, आहे की नाही.